आणि तुम्हा सगळ्यांचं कौतुक करेल ते यासाठी की आपण नाचून तर जयंती साजरी करतोच। बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालेला आहे 14 एप्रिलला, तो जन्मोत्सव त्यांची जयंती असते, ती आनंदाने आपण नाचून साजरी करत असतो। परंतु नुसतं नाचून जयंती साजरी करणं हे समर्पक होणार नाही, कारण महामानवांचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर नाचण्यात आपल्याला जास्त वेळ दवडता येणार नाही। महापुरुषांसाठी प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट हे अत्यंत महत्वाचं होतं। आणि म्हणूनच काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 24 तासापैकी 18 ते 20 तास 22 तास वाचन करत, अभ्यास करत, कारण प्रत्येक वेळ ती महत्वाची होती। बाबासाहेबांना माहित होतं की जर मी झोपलो तर माझ्या झोपलेल्या समाजाला जागं कोण करेल, आणि म्हणून आपल्याला जागं करण्यासाठी बाबासाहेब आपली स्वतःची झोप विसरले होते। आज रोहित दादांचा मला काल फोन आला आणि सांगितलं की सर व्याख्यानाचा कार्यक्रम घ्यायचा आहे, मला विषय वेगळा दिला आणि आज फोन आला विषय बदलला। हरकत नाही, छान विषय आहे। मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये मागील 7 ते 8 वर्षापासून काम करतोय जिल्हा लेवलला, आणि 21व्या शतकामध्ये भारत सारख्या देशामध्ये, ज्या भारताला संतांची भूमी म्हटलं जातं, ज्या भारतामध्ये जगातले सगळ्यात विद्वान लोक जन्माला आली, त्या भारतामध्ये आम्हाला 21व्या शतकामध्ये अंधश्रद्धेचं निर्मूलन करावं लागतंय। याचा अर्थ असा की महापुरुष आम्हाला आजही व्यवस्थित समजलेले नाहीत, आणि म्हणून आम्ही आज सुद्धा अंधश्रद्धेच्या त्या जाळ्यामध्ये अडकलेलो आहोत। काय असते अंधश्रद्धा? या अंधश्रद्धेचं निर्मूलन करत असताना डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना आपला जीव द्यावा लागला। या समाजातील काही दुष्ट लोकांना हे सहन झालं नाही की हे समाजाला जागृत करतायत, ह्या अंधश्रद्धेतनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत। आणि म्हणून तुम्ही व्हॉट्सअपला एक मेसेज वाचला असेल की या देशामध्ये सगळ्यात जास्त हत्या कोंबड्याची होती म्हणे। का? कारण तो लोकांना सकाळी जागा करतो, आणि म्हणून या देशामध्ये जो जागा करतो त्याची हत्या केली जाते। मग ते दाभोळकर असतील, कॉम्रेड पानसरे असतील, कलबुर्गी असतील, या देशामध्ये जागृत करण्याचं काम करणाऱ्या लोकांना दिवसा ढवळ्या मारण्यात आलेला आहे, आणि त्यांचे मारेकरी अजूनही मोकाट फिरतात। रोहित दादाने सांगितलं की सर अंधश्रद्धे निर्मूलन मध्ये काहीतरी प्रयोग दाखवा। समाज आज सुद्धा अंधश्रद्धेमध्ये जखडलेला आहे। महात्मा फुलेंनी सांगितलं होतं की माझा समाज जेव्हा प्रगती करेल जेव्हा तो शिक्षणाच्या मार्गावर जाईल, आणि विशेष करून समाजाची प्रगती करायची असेल तर महिलांना शिकवावं लागेल। मग काय केलं? नुसतं सांगितलं नाही, भाषणं टोकली नाहीत। बरेच नेते आपण बघतो की भाषणं टोकून मोकळे होतात। सांगितलं, प्रण केला, निश्चय केला, परंतु इतकं सोपं होतं 18व्या शतकात महिलांना शिकवणं? प्रवाहाच्या अतिशय विरुद्ध दिशेला महात्मा फुलेंना जायचं होतं, आणि महात्मा फुलेंना प्रवाहाच्या दिशेने, उलट्या दिशेने जात असताना सगळ्यात मोठा अडथळा होता तो परिवाराचा, कारण आई वडील सुद्धा जुन्या विचारांचे होते। महिलांना शिकवायचं एवढं म्हटल्याबरोबर घरातूनच विरोध सुरू झाला, आणि चांगल्या कामांना घरातूनच विरोध सुरू होतो हे लक्षात ठेवा। परंतु हा विरोध झुगारून लावला महात्मा फुलेंनी। बरं, मुलींना शिकवायचं आहे तर शिकवण्यासाठी महिला पाहिजेत, महिला शिक्षिका, आणि काळ असा होता की कोणतीच महिला शिकलेली नाही, पुढे कोण येईल? छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे पण ते शेजारच्या घरात, अशी म्हण आहे। मी नेहमी म्हणतो, शाळेत शिक्षक आहे मी, आमच्या शाळेची जेव्हा सहल जाते बागुल साहेब, तेव्हा आई वडील सोडायला येतात सकाळी सकाळी, आणि मुलगा जर मागं बसलेला असेल तर त्याला मध्यभागी आणतात, किंवा पुढं बसलेला असेल तरी त्याला मध्यभागी बसवतात। का? समजलं असेल तुम्हाला, आई वडिलांची चिंता आहे। म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे असं प्रत्येकाला वाटतं, पण ते शेजारच्या घरात, कारण तो त्याग द्यायला कोण रिकामा आहे असं नाही का? म्हणून त्यागाची भूमिका ही प्रत्येकाची असली पाहिजे, आणि त्याग करणं एवढं सोपं नाही, नाही तर सगळेच महापुरुष झाले असते गल्लोगल्ली।
आणि म्हणून त्या काळामध्ये महात्मा फुलेंनी सांगितलं की मी मुलींना शिकवेल. त्याची सुरुवात त्यांनी घरातनं केली. सावित्रीबाई फुले अवघ्या 11 ते 13 वर्षाच्या तेव्हा बालविवाह व्हायचे. छोट्याशा सावित्रीबाई, त्यांना कळतही नव्हतं. महात्मा फुलेंनी सांगितलं, ते त्यांच्या पत्नीला म्हणजे सावित्री आईंना साऊ म्हणायचे प्रेमाने, की अगं साऊ, आपल्याला महिलांना शिकवायचंय, मुलींना शिकवायचं आहे, या समाजाची प्रगती करायची आहे आणि म्हणून तुला आधी शिकावं लागेल. तर साऊंना सुद्धा ही गोष्ट नवीन होती. मला शिकावं लागेल? हो, तुला शिकावं लागेल, कारण या झोपलेल्या समाजाला आपल्याला जागं करायचं आहे, त्यासाठी तुला शिकावं लागेल. आणि सुरू झालं अ आ ई शिकवणं. शाळा नव्हतीच. महात्मा फुले हे सदन शेतकरी होते. बऱ्याच जणांना माहिती नाहीये. आताचे जे टाटा, बिर्ला, रतन, अंबानी जे आहेत, त्यांच्यापेक्षा जास्त संपत्ती महात्मा फुलेंकडे त्या काळी होती 18व्या शतकामध्ये. कारण महात्मा फुले हे कॉन्ट्रॅक्टर होते. आज पुण्यामध्ये गेल्यानंतर जे सगळ्यात मोठं धरण आहे, खडकवासला धरण, हे धरण महात्मा फुलेंच्या कारकिर्दीमध्ये बांधलं गेलेलं आहे. आणि आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपली महापुरुष ही काही साधी आणि गरीब नव्हती. त्यावेळेस त्या धरणाला विटा, रेती, वेगवेगळे साहित्य पुरवण्याचं काम हे महात्मा फुले करत होते कॉन्ट्रॅक्टर म्हणून. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, आज जे काही शेअर मार्केटमध्ये नवीन कार्यकर्ते आलेले आहेत, त्यावेळेस 18व्या शतकामध्ये आणि त्याही नंतर बाबासाहेबांनी शेअर मार्केटमध्ये उतरा, पैसे गुंतवा, हा मूलमंत्र तेव्हा दिलेला 18व्या शतकापासून. त्यांची ट्रेडिंग कंपनी सुद्धा होती महात्मा फुलेंची पुण्याच्या पेठमध्ये. आणि महात्मा फुलेंनी आपल्या मळ्यामध्ये जेव्हा साहू यायच्या तेव्हा मातीवरती अक्षरं गिरवायला सुरुवात केली, साहूला शिकवलं. म्हणून क्रांतीची सुरुवात ही घरातून होत असते, नुसतं भाषणातनं होत नाही. मला क्रांती करायची आहे आणि महिलांना घरातच ठेवायचं, ही जी दुपट्ट भूमिका आहे, या भूमिकेमुळं आजही आपला समाज बऱ्यापैकी बहुतांशी मागे आहे. आणि म्हणून जर क्रांती करायची असेल तर त्याची सुरुवात घरातून करावी लागते. आणि महात्मा फुलेंनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाडा या ठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू केली. पहिला दिवस प्रचंड भीतीचा, कारण भारतामध्ये जे घडलं नाही ते त्या पुण्यात घडणारं होतं. शाळा सुरू होणार होती ती ही मुलींची. प्रचंड विरोध. एक माळी कुणबीचा व्यक्ती आपल्या धर्मग्रंथाच्या विरोधात जातोय, महिलांना शिकण्याचा अधिकार नाही आणि हा मुलींना शिकवायला निघालाय, हा धर्म बुडवायला निघालाय, अशी एकच बोंबाबोंब त्या पुण्यामध्ये झाली. आणि त्या ठिकाणी महात्मा फुलेंना, सावित्रीबाईंना मारण्यासाठी दगड गोटे घेऊन अनेक लोक रस्त्यातनं गल्लीतनं जमलेली होती. पण घाबरून जातील ते महात्मा फुले काय, कारण महात्मा फुले सुद्धा वस्ताद होते. क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या तालमीत शिकलेले होते, शरीर कमवलं होतं. म्हणून महात्मा फुलेंचा हा एक खूप मोठा संदेश आजच्या तरुणांनी शिकलं पाहिजे की चळवळ जर चालवायची असेल तर शरीर मजबूत असलं पाहिजे. समोरचा तुमच्या ज्ञानाने नंतर घाबरेलच, पण तुम्हाला पाहून तो घाबरला पाहिजे. कठीण काळामध्ये तुम्हाला साथ देणारं तुमचं शरीर असतं. आणि म्हणून महात्मा फुले हे पट्टीचे तालमीचे उस्ताद होते. पहिल्या दिवशी 5 मुली आल्या, फक्त 5 मुली, त्याही घाबरत घाबरत. आनंद वाटला. साऊ होत्याच सावित्रीबाई फुले, त्यांच्यासोबत एक महिला शिक्षिका फातिमा शेख होत्या. आज जे काही आपल्या देशामध्ये हिंदू मुस्लिमाचं ध्रुवीकरण चालू आहे, तो विषय जरी वेगळा असेल, परंतु या मोठ्या कामामध्ये सावित्रीबाईंना साथ देणारी एक मुस्लिम महिला होती. आणि 5 मुलींना शिकवण्याची सुरुवात झाली. कसा तरी तो दिवस काढला, आई शिकवलं. दुसऱ्या दिवशी महात्मा फुलेंना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वाटलं की आज खूप गर्दी होईल, लोकांना कळालंय. दुसऱ्या दिवशी एक पण मुलगी नाही. कारण जाणून घेतलं. वस्तीत गेले महात्मा फुले की आज मुली का नाही आल्या, काल तरी 5 मुली होत्या. पाहिलं तर काहींचे डोके फुटलेले, काहींना लागलेलं.
कळालं त्यांना की मुली जेव्हा शाळेत येत होत्या तेव्हा या धर्म मार्तंडांनी त्यांच्यावर दगडांचा मारा केला आणि बऱ्याच मुलींची डोकं फुटली, काहींचे हात तुटले. महात्मा फुलेंना राग आला, ते थोडे नाराज झाले. आता काय करावं? त्यांच्या वस्तादांकडे गेले. ते लहुजी साळवेंना ही गोष्ट माहिती पडली आणि त्यावेळेस लहुजी साळवेंना ही मार्तंड व्यक्ती घाबरायचे. त्यांनी सांगितलं, ज्योतिराव घाबरू नकोस, उद्या मी येतो. आणि त्यांनी त्यांच्या सोबतीला काही गडी घेतले, हातात मोठ्या काठ्या घेतल्या आणि वस्तीमध्ये सकाळी गेले आणि मुलींना आपल्या मागं घेतलं. कोण येतं आडवं ते बघतो. अशा पद्धतीने ती शिक्षणाची क्रांती त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि मग एकाची 2 शाळा झाल्या, 2च्या 4 झाल्या, 4च्या 8 झाल्या, पुण्याच्या बाहेर गेल्या आणि मुलींना शिकण्याचं स्वातंत्र्य किंवा अधिकार त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुरू झालं. खूप मोठं योगदान आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचं आणि महात्मा फुलेंचं, खूप मोठं. पण वाईट जेव्हा वाटतं किंवा जेव्हा आम्ही शाळेत विचारतो, बाळा सावित्रीबाई फुलेंची जन्मतारीख सांग, माहिती नसते मुलींना. आणि जेव्हा त्या वरून पाहत असतील की त्या भोंदू बाबा खरातकडं सगळ्यात जास्त जाणाऱ्यांची संख्या ही महिलांची आहे, त्याही शिक्षित महिलांची आहे, तेव्हा आपण आत्म्यावरती काही विश्वास ठेवत नाही. परंतु जर असेल तर त्यांना किती दुःख होत असेल की मी यासाठी शिकवल्या होत्या महिला. आणि म्हणून शिकतानाचा अर्थ फक्त वाचता येणे, लिहिता येणे असा मुळीच होत नाही कधी. ज्या शिक्षणाने तुमचा विवेक जागा होईल, तुम्हाला सत्य आणि सत्य असत्य याच्यातला भेद ओळखता येईल, चांगलं वाईट ओळखता येईल, ते खरं शिक्षण असतं. आणि म्हणून सावित्रीबाई फुलेंनी आणि महात्मा फुलेंनी जो तुम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला, त्या अधिकाराचा वापर आपण केला पाहिजे. सगळ्यात आधी आपल्या आत्मोद्धरासाठी, आपल्या उन्नतीसाठी. आणि जेव्हा आपली उन्नती होईल त्यावेळेस आपण ज्या वार्डात राहतो त्याच्या आजूबाजूला शिक्षणाची गरज कोणाला आहे का, त्यांचा हात धरून आपण त्यांना प्रवाहात आणलं पाहिजे. पण आपण काय करतो, आपली प्रगती झाली की आपल्या प्रगतीमध्ये आपण गुंतून जातो. म्हणून महापुरुष श्रेष्ठ काय आहेत, त्यांच्याकडे संपत्ती कमवण्यासाठी भरपूर संध्या होत्या, परंतु त्यांनी ती संपत्ती लाथडली, अक्षरशः लाथडली. जे तुम्हाला उदाहरण सांगतो, महात्मा फुले आयुष्यभर लढत राहिले, लिहत राहिले, शेतकऱ्यांचा आसूड लिहिला की कशा पद्धतीने इथली व्यवस्था बाळ जन्माला यायच्या आधी वेगवेगळ्या पूजा विधी करण्यापासून पैसे कमवते, तर मेल्यानंतर सुद्धा त्याच्या वर्ष श्राद्धापर्यंत पैसे कमवते. व्यक्ती मेल्यानंतर सुद्धा पैसे कमवण्याची सिस्टम जर कुठं असेल तर ती या कर्मकांडांमध्ये आहे. आणि म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे. महात्मा फुले लिहत राहिले, बोलत राहिले, शेवटी अर्धंग वायूमुळं त्यांची एक बाजू निकामी झाली. परंतु थांबणारे ते महात्मा फुले काय, डाव्या हाताने लिहिण्याची प्रॅक्टिस केली आणि सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ, जे त्यांनी आयुष्यभर ठरवलं होतं की मला हा ग्रंथ लिहायचा आहे, मला ह्या कर्मकांडातनं माझ्या समाजाला बाहेर काढायचं आहे, त्याच्यासाठी त्यांना काहीतरी ज्ञान दिलं पाहिजेत, गाईडलाईन्स दिल्या पाहिजेत. म्हणून डाव्या हाताने महात्मा फुलेंनी लेखन केलं. आज आपल्या मुलांना काय धाड भरली माहित नाही, दोघा हातच चांगले असून लिहित नाहीयेत. काय झालं काय नाही. लिहिलं बी तर आपले तरुण कुठं लिहितात, भिंतींवरती कोळशाने लिही, पेन्सिलने लिही. आपलं लिखाण इथं थांबलेलं आहे. आणि या ठिकाणी महापुरुष डाव्या हाताने सुद्धा लेखन करायचे. आणि बघा, महात्मा फुले गेल्यानंतर सावित्रीबाईंचा जो काही वनवास होता तो संपलेला नव्हता. तिथून अजून अडचणी वाढल्या, कारण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या समाज व्यवस्थेच्या विरोधात गेले होते. आणि जो समाजाच्या विरोधात जातो, समाज त्याला हाल हाल करून मारतो. हा इतिहास आहे. प्लेगची साथ पसरली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना स्वतःचं मूल नव्हतं. बघा आता सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंचा 48 म्हणजे 18व्या शतकातलं उत्तर बघा बरं का. सावित्रीबाई फुलेंना मूलबाळ होत नव्हतं. घरामध्ये नेहमी बोललं जात होतं, ही निपुत्रिक आहे, हिचं तोंड बघायचं नाही. पूर्वीचे लोक अजून पण बोलतात बरेच खेड्यागावांमध्ये.
आणि सातत्याने बोललं जात होतं. एका दिवशी महात्मा फुलेंना त्यांच्या वडिलांनी गोविंदरावांनी जवळ बोलवलं आणि सांगितलं, अरे ज्योतिराव, तुझ्या पत्नीला मूळबाळ होत नाही, आम्हाला नातूचं तोंड बघायचं आहे, तू दुसरं लग्न करून घे. 18व्या शतकातलं महात्मा फुलेंचं उत्तर आज सुद्धा एकाही पुरुषाला देता येणार नाही. काय सांगितलं त्यांनी? हे कशावरून? की सावित्रीमध्ये काहीतरी कमी आहे, ती कमी माझ्यात असेल तर मग आपण सावित्रीचं दुसरं लग्न करून देऊ शकणार आपण असं उत्तर आज 18व्या शतकात महात्मा फुलेंनी दिलेलं आहे. आणि हे उत्तर ऐकल्यानंतर गोविंदराव फुले त्यांचे वडील संतापले, घरातनं बाहेर काढून दिलं, गेले, बाहेर राहिले. महात्मा फुलेंचा मृत्यू झाल्यानंतर प्लेगची साथ पसरली. त्यावेळेस बऱ्याच महिला इतर अनेक समाजाच्या, सर्व समाजाच्या ज्या गरोदर राहायच्या, त्यावेळेस दवाखाने नव्हते इतके, आणि मग गरोदर राहिल्यानंतर ते बाळ कुठं काय करायचं त्याचं, तर महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये पत्रकं लिहिली की ज्यांना बाळ नाही पाहिजेत अशा महिलांनी आमच्याकडे यायचंय, त्यांच्या बाळांचे बाळंतपण करण्याची जबाबदारी आमची. 18व्या शतकातली गोष्ट आहे. आणि बाळंतपण ते करून द्यायची, ते बाळाचं सांभाळ. असाच एक मुलगा त्यांनी दत्तक घेतला होता, तर त्याचं नाव ठेवलं यशवंत. आणि नुसतं दत्तक घेतलं नाही तर 18व्या शतकात त्याला डॉक्टर बनवलं, जे आज पण आपल्याला अवघड आहे. डॉक्टर बनवलं. प्लेगची साथ पसरली होती, लोक तरफडून मरत होती. ताप आला, काखेत गोळा आला की माणूस मरायचा. अशा वेळेस